वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010। फटाका म्हणजे गैरसमज करून घेऊ नका हो, मी दिवाळीतल्या फटाक्यांबद्दल बोलतोय। बोल बोल म्हणता म्हणता आली की हो दिवाळी। दिवाळी म्हणजे खिसा हलका आणि शरीर जड करणारा सण। फटाक्यांची माळ आणि फराळाची राळ उडवायची नुसती, सोबत काही दिवाळी अंक आणि हो दिवाळी पहाट। हल्ली ह्या दिवाळी पहाटा जाम उगवलेत। जो उठतो तो दिवाळी पहाटेचा कार्यक्रम आयोजित करतो। आता आपण बघूया असाच एक लज्जतदार दिवाळी पहाटचा कार्यक्रम। दिवाळी पहाट अर्थात वायफळ बडबड आणि मध्यंतरात जायफळ घातलेली कॉफी। रसिका हो, आज दिवाळी। दिवाळीचा सण म्हणजे दिव्याचा सण, आनंदाचा सण, सुख समाधान समृद्धीचा सण, नव्या नवेल्यानं सर्व आयुष्य उजळून जाणारा सण। आज ही दिवाळीची पहाट द्विगुणित करण्यासाठी आपल्याकडे एक खास व्यक्तिमत्व आम्ही बोलवलंय। बरं, गेली 3 दशक आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला एक सोनेरी कलाबूत ज्यांनी दिली आणि आपल्या कौटुंबिक जीवनाने ज्यांनी महाराष्ट्रापुढे एक आदर्श घालून दिला, असं एक जोडपं आज आपल्या समोर येणार आहे। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मला एक शेर म्हणावासा वाटतो, लुत्फ मैं तुझसे क्या कहूं जाहिद, हाय कमबख्त तूने पी ही नहीं। किंवा त्यासारखं काहीतरी। त्यांची ओळख मी काय करून देणार? त्यांची ओळख मी करून देणं म्हणजे डासानी गेंड्याची ओळख करून देण्यासारखं। मी आपल्या समोर त्यांना आज सादर करतोय। महाराष्ट्राचं लाडकं जोडपं, प्रसिद्ध सिनेकलावंत अनुप कुमार आणि अनुपमा। बसा। मी विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं यथायोग्य स्वागत करू। आपल्या मराठी परंपरेला अनुसरून सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की त्या दोघांना आपण एक योग्य असं बक्षीस देणार आहोत। सोचित चोच घातलेले 2 पक्षी असलेलं घड्याळ आणि साडी चोळी याने आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। साडी चुकून माझ्याकडे आली आहे, माफ करा। आपण आहा, इतके मोठे कलावंत पण त्यांनी कसलाही राग मनात ठेवला नाही, इतकं साधं त्यांचं। बसा बसा बसा। तर मी थेट मुलाखतीला सुरुवात करतो। आज मनातले प्रश्न मी विचारणार आहे आपल्या सगळ्यांच्या। सर्वप्रथम मी अनुपमा ताईंकडे वळतो। हळू वळा। काय? हळू वळा, त्यांच्याकडे वळणारे तोंडावर पडतात। विषय निघाल्याचं म्हणून विचारतो, पहिली भेट आठवते? हो, माझ्या बाबांनी 2रीत असताना सापशिडीचा खेळ दिला होता मला, मारवाड्याच्या दुकानातून। ती माझी पहिली भेट। नाही, तुम्हाला दिलेली भेट नाही। करा, तुमची दोघांची पहिली भेट आठवते का? असं होय, मला ते काय झालं मी सांगतो। सांगू ना अनु? ईश, सांगा ना। क्या बात है। अजून सांगायची आहे? नाही नाही, ताईंचं लाजणं। हा, गेले 3 दशक रसिकांच्या मनावर अधिराज्य ज्यांनी केलं ते हसू। क्या बात है, क्या बात है। सांगू ना? हो सांग। तर मला आठवते ती पहिली भेट, कारण त्यावेळी मी एक नाटक करत होतो, रंग भरले मनी। रंग भरले मनी मी होते ना त्या नाटकात। पण तू 125 प्रयोगानंतर होतीस। तर
ते नाटक होतं रंग भरले मनी आणि त्यामध्ये मी घनश्यामची भूमिका करत होतो आणि तो आमचा पहिला प्रयोग होता आणि पहिला प्रयोग नेहमीप्रमाणेच हाऊसफुल झाला होता. प्रयोग संपल्यानंतर मी असा बाहेर आलो, सगळे प्रेक्षक असे जमा झाले होते, तोबा गर्दी होती, माझ्या भूमिकेचं कौतुक करत होते सगळे. काही जण सह्या घेण्यासाठी आले होते, काही फोटो काढत होते आणि अचानक माझ्या लक्षात आलं की दूर कोपऱ्यामध्ये कसे मिट 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 लुक 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 मिट 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 करणारे दोन डोळे असे माझ्याकडे रोखून पाहत आहे. विषय निघालाच तर मी विचारतो की ते दोन डोळे कुणाचे होते, कळू शकले का रसिकांना? अर्थातच सुनंदा भोईर. लग्नाआधीचं हिचं नाव सुनंदा भोईर, लग्नानंतर मी अनूप म्हणून ही अनुपमा. वा, म्हणजे आपले सूर तेव्हापासून जुळलेले आहेत. तर ती त्या गर्दीमध्ये अशी भांबावून गेली होती आणि तिला माझी सही हवी होती. मग विषय निघालायचा म्हणून विचारतो, दिली का सही? दिली का? हो दिली ना. आणि तो क्षण मी खूप असा आत हृदयाच्या कप्प्यात असा जपून ठेवलाय. क्या बात. आणि नुसती सही नाही का दिली, म्हणजे सहीवर 2 काव्यपंक्ती पण होती. काव्य मंजिरी. वा. अरे वा. रसिकांना आपण त्या ऐकू शकाल का? विषय निघालाच ते विचारतो. त्या अशा माझ्या हृदयावर अशा कोरल्या गेल्या आहेत. कोणत्या त्या? अशा छान माझ्या मोत्यासारख्या अक्षरांमध्ये लिहून दिल्या होत्या मी स्वतःच्या. हा, मी स्वतः लिहिल्या होत्या. दुनिया ना भाए मोहे अब तो बुलाले चरणों में चरणों में. क्या बात, क्या बात. हा आपला गुण आमच्या लक्षात नव्हता, म्हणजे लक्षात आला नव्हता. पुन्हा एकदा एक बारीक टाळ्या. अहो म्हणा ना. म्हणजे चालही तुम्हीच दिली होती का? हो, हे चालीत येतात अगदी पूर्वीपासून, पण हल्ली नाही देत. का? त्यांचे संगीताचे जे गुरुजी होते ना ते वारले. त्या दिवसापासून आजपर्यंत यांना एकही नवीन चाल सुचलेली नाहीये. अरे विषय निघालाच म्हणून विचारतो की आपण आम्हाला ऐकून त्या काव्याची मेजवानी देऊ शकता का? आज घसा थोडा खराब आहे, तापही आलेला आहे, पण रसिकांच्या आग्रहाला मान देऊन मी जरा गुणगुणतो. दुनिया न भाए मोहे अब तो बुलाले. यानंतर मी त्याला नाट्य संगीताचं वळण दिलंय. बरोबर. चढायनो मे चढायनो मे. वाटतं की नाही नाट्य संगीत? चढायनो मे चढायनो मे. हा तुमचा कुणालाच माहिती नसलेला जगप्रसिद्ध गुण आपण सगळ्यांसमोर मांडला. तर विषय निघालाच म्हणून विचारतो, कला जीवनाची सुरुवात कशी झाली? आमचं घर खूप मोठं होतं आणि आमच्या घरात लोकही तसे खूप होते आणि मी खोडकर. लहानपणी मी खूप व्रात्य होतो, खूप खोड्या काढायचो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या गल्लीतल्या लहान लहान मुलांना मी विजेचे बारीक झटके देऊन त्यांचा हलणारा चेहरा बघत बघत म्हणजे नाही, त्यांचा हलणारा चेहरा बघत बघत काहीतरी शिकायचा प्रयत्न करायचा. अच्छा, त्यांचं बदलणारी मुद्रा, त्यातून तुम्ही अभिनय त्यातून मी माझा मुद्राभिनय विकसित करत नेला. बरं. पुढे मी कॉलेजमध्ये असताना पहिलं नाटक केलं आणि त्या नाटकाला माझी आई उपस्थित होती आणि माझा अभिनय बघून थिएटरमध्ये तिने हंबरडा फोडला. अरे वा. विषय निघालाच म्हणून विचारतो, कुठलं नाटक आणि काय भूमिका होती? माझ्या अभिनयाला मिळालेली ती पहिली दाद होती. ते युद्धावरती आधारित नाटक होतं आणि पडदा उघडतो तेव्हा युद्धभूमीवरती आधीच मरून पडलेले काही जवान होते, त्यातला सगळ्यात पुढे मरून पडलेला जवान मी होतो. म्हणजे मृताचा जिवंत अभिनय तुम्ही केला. आणि माझा तो असा चेहरा बघून आईला भरून आलं आणि तिने हंबरडा फोडला. नवीन पिढीला आपलं काय सांगणं? हे तर फारच प्रोत्साहन देतात नवीन पिढीला. आता परवाचीच गोष्ट, एक मुलगी यांच्या पाया पडली तर ह्यांनी तिला असं घट्ट असं हृदयाशी धरलं आणि म्हणाले, पोरी लवकर मोठी हो. वा, पुढच्या पिढीचा हा घेतलेला ध्यास खरंच कौतुकास्पद आहे. ह्या जोडप्याचं एकंदरीत संसार पाहता, त्यांच्याकडचा अनुभव पाहता
हे प्रश्न खूप वेळ चालू राहू शकतात, परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. त्यांना इतर अनेक दिवाळी पहाट सकाळबाईच्या तुरकायच्या आहेत. तर एक शेवटला प्रश्न विचारतो. पुढच्या जन्मी जर हात जोडीदार लाभला असं जर तुम्हाला वाटलं तर तशी प्रार्थना तुम्ही देवाकडे कराल का? हो अर्थातच. हो, पण माझी एक अट आहे, मला नवऱ्याचा जन्म पाहिजे. चला धन्यवाद. धन्यवाद. मानधन नाही, टॅक्सी फेअर देणार आहेत अहो, आपल्याला. पण हे एवढं? अहो, असं कसं बोलू नका घ्यायचं. पुढच्या दिवाळी पहाटला बघू आपण. बघूया, आता काय? वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010